सत्य असेल तेच दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभाला सुनील तटकरे यांच्यासोबत मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमात स्टेजवर लावलेल्या बॅनरची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमासाठी लावलेल्या पोस्टरवर सुनील तटकरे, आदित्य तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र दिवंगत अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांचे फोटो नसल्याचं दिसतंय. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यांचाच फोटो हटवला जातोय असं मिटकरी म्हणाले. ज्यांच्या कर्तृत्वावर, नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यांचाच फोटो हटवला जातोय. हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वतःचा देव बनण्याचा प्रयत्न कुणी करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही. प्रोटोकॉल असं ट्विट करत अमोल मिटकरी यांनी नाव न घेता सुनील तटकरे यांना टोला लगावलाय. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशिवाय आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस मान्य नाहीये. परवा रायगड जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात या सर्वांचे फोटो वगळून कार्यक्रम घेण्यात आला. ही गोष्ट मनाला पटणारी नसल्याचं मत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष नंदकुमार आहेर यांनी व्यक्त केलंय. दरम्यान रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात अजित पवार, सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय. तटकरे कुटुंबियांवर टीका होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं जात असतानाच तटकरेंवर टीका केली जाते. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत अजित पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब झाल्याचं समोर आलंय. या बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.